नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। लडिंग घाटात भीषण अपघात, मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचे टायर फुटले, 8 वर्षीय बालकाचा मृत्यू, 20 मजूर जखमी। मुंबई आग्रा महामार्गावरील लडिंग घाट येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाचे मागील टायर फुटल्याने वाहन उलटून भीषण अपघात झाला। या अपघातात 8 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला असून 20 मजूर जखमी झाले आहेत। त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। जखमींमध्ये महिला मजुरांचाही समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। सर्व जखमींना उपचारासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील आडेफाटा परिसरातून मध्य प्रदेश व शिरपूर येथील मजूर कांदा काढणीच्या कामासाठी गेले होते। काम आटोपून परतत असताना लडिंग घाटात पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने चालकांचे नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले। अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। या दुर्घटनेत दिनेश जगदीश आर्या वय 8 या बालकाच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कलपसिंग सुरसिंग आर्या, सुंदरलाल रणबीर सिंग सोलंकी, जगदीश सुरसिंग आर्या यांच्यासह एकूण 20 मजूर जखमी झाले। जखमींमध्ये महिला व अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत। मेरा नाम है कुल्की, गांव है मेरा। और आड़ा पाटा पे काम के वास्ते गए थे और वापस आए थे। रास्ते में गाड़ी का टायर फट गया था और 3, 4, 5, 6, 7, 8 लोग थोड़ा घायल है और एक मौत है। और हम यहाँ हॉस्पिटल में हैं, अभी MP जा रहे थे और भिलिया हॉस्पिटल में है। और हमारे घायल लोग हैं 10-15 लोग हैं और अच्छे लोग हैं 10-12 लोग अच्छे हैं। और गाड़ी रास्ते में पलट गई थी, हो गई। कितने लोग गाड़ी में सवार थे? 20। नानसिंह आर्या, कोलकी का रहने वाला हूँ, पटल पर। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।